शांताराम बापूंसारखा डिरेक्टर होणे कठीण आहे. आणि बापूंनी वय वर्ष 90व्या वर्षी ते गेले. 70 वर्ष ते चित्रपटसृष्टीमध्ये होते. वडिलांवरती बायोपिक हे व्हायला पाहिजे होतं आणि आता ते होत आहे. 92 चित्रपटांची स्वतः निर्मिती केली. 55 त्यांनी स्वतः डिरेक्ट केले त्याच्यामधले आणि 25 मध्ये कलाकार म्हणून काम केलं. एवढं मोठं काम मला वाटत नाही भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये कोणी केलं असेल. जितेंद्र ताई नवीन होता, जितेंद्रला हिरो बनवला. तमन्ना हा रोल करत असताना सर आईची छबी तिथे कुठे दिसते का? अगदी दिसते, तशीच तमन्ना दिसते आणि तशीच माझी आई दिसायची तरुणपणी. 18 दिवसात किंवा 20 दिवसात चित्रपट बनवणं हे काही खरं नाही. ठोक काम करायचं म्हणून ठोकायचं आणि चित्रपट लावायचा हे नाही. कंटेंट इज द मेन थिंग फॉर अ चित्रपट. थर्ड आय फिल्म फेस्टिवलच्या निमित्ताने व्ही शांताराम यांचे सुपुत्र माननीय किरण शांताराम यांच्याशी दिलखुलास गप्पा झाल्या. ते नेमके काय म्हणाले, चला पाहूयात. नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते स्मार्ट मराठीमध्ये. व्ही शांताराम यांचे सुपुत्र माननीय किरण शांताराम माझ्यासोबत आहेत. सर, खूप स्वागत आहे, मनापासून स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठीमध्ये. थँक्यू. सर, थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल येतोय, याबद्दल थोडक्यात काय सांगा? थर्ड आय एशियन फेस्टिवल हा मी 22 वर्षापूर्वी चालू केला. एशियन कंट्रीचा सिनेमा म्हणून. जे मी तुम्हाला पाहिजे की मी पूर्वी मुंबई शहरामध्ये प्रायव्हेट फिल्म फेस्टिवल कधी झालेला नाही. नेहमी गव्हर्नमेंटच्या तरफ फिल्म फेस्टिवल व्हायचा. त्यावेळी मी प्रायव्हेट फिल्म फेस्टिवल जो सुरू केला तो मामी म्हणून झाला, मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेजेस. हा मामी फेस्टिवल मी सुरू केला, 10 वर्ष चालवला. त्याच्यानंतर मी एशियन फेस्टिवल चालू केला. पण त्याचं कारण असं होतं की जेव्हा मामी फेस्टिवल चालायचा त्यावेळी जास्ती करून अमेरिकन पिक्चर्स, इंग्लिश पिक्चर्स अशी स्वतःचे चित्रपट, वेगवेगळे चित्रपट यायचे ज्याच्यामध्ये एशियन कंट्रीचा सिनेमा किंवा एशियन सिनेमा हा कधी नसायचा. त्याच्यामुळे त्यावेळी मला असं वाटलं की का नाही आपण एशियन सिनेमा करावा. म्हणून तो थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल असं म्हणून मी सुरुवात केली. आता ज्याचं 22वं वर्ष चालू आहे. हे 22 वर्षांनी दरवर्षी आम्ही तो 9 जानेवारी ते 15 जानेवारी या हिशोबाने मुंबई शहरामध्ये पु ल देशपांडे कला अकॅडमी जी आहे, रवी नाट्य मंदिर तिथे, आणि एक ठाण्याला एक थिएटर आहे तिथे, 2 ठिकाणी आम्ही तो चित्रपट महोत्सव करतो. ह्याच्यामध्ये फक्त एवढंच आहे की एशियन कंट्रीचा सिनेमा हा आम्ही जास्तीत जास्त प्रोजेक्ट करतो. ऑफकोर्स त्याच्यामध्ये एखाद दुसरा वर्ल्ड सिनेमा कुठला असेल की जो खरोखरच चांगला असेल तर वर्ल्ड सिनेमाला सुद्धा आम्ही जागा ठेवलेली आहे की तिथं आम्ही वर्ल्ड सिनेमा दाखवतो. तर त्या हिशोबाने हा एशियन कंट्रीचा सिनेमा आम्ही चालू केलेला आहे, जो माझ्या हिशोबाने पहिल्या फेस्टिवल्सपासून आतापर्यंत ती फेस्टिवल वाढत चाललेली आहे, लोकांपर्यंत येऊन पोचलेली आहे. पण तरीसुद्धा माझी जी इच्छा आहे की नवीन लोक, तरुण पिढीने हा सिनेमा चित्रपट महोत्सव बघावा. कारण ह्याच्यामध्ये बरेचसे चांगले नवीन चित्रपट, एशियन कंट्री सिनेमा, कारण एशियन कंट्री सिनेमा हा कधीही कमर्शियल रिलीज होऊ शकणार नाही, हे लक्षात घ्या सगळ्यांनी. म्हणजे जसं आपले अमेरिकन फिल्म दाखवतात आणि बाकीच्या दाखवतात तसा एशियन कंट्री सिनेमाला कुठे डिस्ट्रीब्युटर किंवा असा कोण नाही आहे. त्याच्यामुळे हे सिनेमे फक्त फेस्टिवलमध्येच दाखवला जाईल. आणि भारतामधला हा एकमेव एशियन कंट्री सिनेमा आहे जो थर्ड आहे, हा आम्ही एशियन कंट्रीचा फेस्टिवल दाखवतो. म्हणून लोकांनी त्याचा जास्तीत जास्त आनंद ह्या फेस्टिवलमध्ये येऊन घ्यावा, तरुण पिढीने यावं, मला असे हिशोबाने आहे. आणि ह्यावर्षी माझ्या वडिलांची 125वी बर्थ ॲनिव्हर्सरी आहे. ही बर्थ ॲनिव्हर्सरी 125वी आहे. तर त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की का नाही 125वं वर्ष शांताराम बापूंचं सुद्धा आपण सेलिब्रेट केलं पाहिजे या एशियन फेस्टिवलमध्ये. आणि म्हणून आम्ही एशियन कंट्री सिनेमा ह्याच्यामध्ये आम्ही बापूंचे 4 की 5 चित्रपट वेगळे, म्हणजे जुने प्रभातचे सुद्धा आणि याच्यातले सुद्धा, असे म्हणून 4-5 चित्रपट आम्ही चांगले दाखवणार आहोत. आणि त्याच्यानंतर एशियन कंट्रीजचा सिनेमा नाही, पण बापूंकडे ज्यांनी, म्हणजे बापूंनी जे काम केलं संबंध इतक्या वर्षात, कारण बापूंनी वय वर्ष 90व्या वर्षी ते गेले. 70 वर्ष ते चित्रपटसृष्टीमध्ये होते. वय वर्ष 1919 की 1920 मध्ये त्यांनी पहिल्या चित्रपटामध्ये काम केलं, जे शिवाजीचा रोल त्यांनी केला त्यावेळी. त्याच्यानंतर त्यांनी 92 चित्रपटांची स्वतः निर्मिती केली. 55 त्यांनी स्वतः डिरेक्ट केले त्याच्यामधले आणि 25 मध्ये कलाकार म्हणून काम केलं.
एवढं मोठं काम मला वाटत नाही भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये कोणी केलं असेल. हं. तर म्हणून मला असं वाटलं की ह्या वर्षी सुद्धा एशियन सिनेमामध्ये त्याला दाखवावं. आणि संबंध हे वर्ष मी माझ्यातर्फे आणि आमचं जे व्ही शांताराम फाउंडेशन आहे त्याच्यातर्फे आम्ही हा संबंध वेगळा चित्रपट महोत्सव कोल्हापूर, पुणे, मुंबई, नागपूर अशा वेगळ्या काही चांगल्या मेट्रो सिटीजमध्ये आम्ही दाखवणार आहोत. आणि त्याच्यानंतर आम्ही दुसरा एक आम्ही करतो आहोत, जो माझा मुलगा करतोय, मोठा मुलगा राहुल किरण शांताराम, बायोपिक करतो आहोत. वडिलांवरती बायोपिक हे व्हायला पाहिजे होतं आणि आता ते होत आहे, याचा मला आनंद आहे. ऑफकोर्स मी डायरेक्टली काही जरी झालं पण इनडायरेक्टली मी त्यांच्याबरोबर पाठीशी आहे. ते पण त्यांचं बायोपिक चाललेलं आहे. तो बायोपिक त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि तो बायोपिक पुढच्या वर्षी 18 नोव्हेंबर 2026ला तो रिलीज केला जाईल. संबंध भारतामध्ये, नुसतं मुंबई शहरामध्ये नाही. निश्चितच सर. संबंध ह्याच्यामध्ये विथ सबटायटल हे संबंध सगळ्या लोकांना कळेल असा तो बायोपिक असेल. त्या संदर्भातली माहिती सर अशी की तमन्ना जयश्री आईंचा रोल करते. तर प्रत्येकाला आपली आई म्हटली तर अगदी लहानपणापासून मोठे होईपर्यंत डोळ्यात असतं तिचं चित्र. तमन्ना हा रोल करत असताना सर आईची छबी तिथे कुठे दिसते का? अगदी दिसते. तुला माहिती नाही, आता तू बघितलं का मध्ये आईने जेव्हा शेजारीमध्ये काम केलं होतं 9वारी साडी घालून, तशीच तमन्ना दिसते आणि तशीच माझी आई दिसायची तरुणपणी. तर ते त्याच्याकरता म्हणून अगदी करेक्ट सिलेक्शन झालेलं आहे. इव्हन आपल्या सिद्धार्थ शांताराम बापूंचं जो काम करतोय करेक्ट आहे, अगदी बरोबर. म्हणजे बापू सुद्धा त्याही तरुणपणी माझ्याकडे, म्हणजे त्याही तुम्ही आता त्याचे फोटो तुम्ही बघाल तर ते फोटो सुद्धा त्याच्यामध्ये दिसतं की नाही बाबा, हा बरोबर, हा शांताराम बापूंसारखा दिसतो. तर त्याच्यामुळे सिलेक्शन बरोबर आहे. अजूनही चाललेलं आहे, कारण काही गोष्टी अजून व्हायच्या आहेत, काही आर्टिस्ट अजून फायनल व्हायचे आहेत. तर ते संबंध झाल्यानंतर ते आमचं मला मी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये त्याचं शूटिंग चालू होईल आणि मग नॉनस्टॉप करून ते 18 नोव्हेंबरला रिलीज करणार आहे. सर यामध्ये आता आपण एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये मराठी नवीन चित्रपट जेवढे आलेत आणि जेवढे नवीन डायरेक्टर आहेत ते सुद्धा आलेत. मगाशीच तुम्ही घोषणा केलात की जे नवीन येत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा पुरस्कार असावा, काय सांगाल सर? मी या वर्षीपासून असं ठरवलेलं आहे की यावर्षी वडिलांचं 125वं वर्ष आहे आणि वडिलांनी सुद्धा बऱ्याच नवीन डिरेक्टर, नवीन आर्टिस्ट बरोबर कामं केलेली आहेत, कामं दिलेली आहेत. तर माझं असं मला वाटलं की डेब्युटंट डिरेक्टर, मग तो मराठी असू दे किंवा हिंदी असू दे किंवा एशियन सिनेमाचा असू दे, त्याला एक उत्तेजनक प्राईज म्हणून चित्रपती व्ही शांताराम म्हणून त्यांना एक अवॉर्ड दिलं जावं असं आम्ही ठरवलं. आणि दरवर्षी ते अवॉर्ड आता दिलं जाईल ह्याच्या पुढे. तर त्याच्यामध्ये मग मराठीमध्ये बघायला तुम्ही आता मराठी चित्रपट जे आलेले आहेत, काही लागत आहेत किंवा लागणार आहेत, किती नवीन डिरेक्टर्स आहेत आणि चांगले चांगले चित्रपट आहेत. म्हणजे त्या चित्रपटांचे म्हणजे मी एकाचं नाव घेत नाही, कारण आता एकाचं नाव घेतलं बाकी बरेचसे चांगले चित्रपट आता मराठी आलेले आहेत. तर ते सुद्धा नवीन डिरेक्टरचेच आहेत. तर का नाही त्यांना उत्तेजन द्यायचं? बरोबर आहे सर. हे करत असताना उत्तर हा मूवी तर आहेच, आपण आता बघितला की ज्यामध्ये आईचं आणि मुलाचं नातं दाखवलं की आत्ताच्या जनरेशनचा मुलगा आहे आणि आई आहे. तर या सगळ्या मूवीज मधून समजा सर नवीन जनरेशनला वेगवेगळ्या गोष्टी मिळतायतच, पण तुमच्या वेळची कला, तुम्ही बघितलेली कला, तुमचे वडील ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं, छत्रपती ही उपाधी दिली, त्याबद्दलची पण सर थोडक्यात आम्हाला गोष्ट सांगा, प्रेक्षकांना कळेल तर खूप छान. यावेळी मी सांगतो ना की माझ्या वडिलांना मी तर पप्पा म्हणायचं, पण लोक समजा स्टाफ अण्णा म्हणायचे. ज्यावेळी ते जेव्हा चित्रपट डिरेक्ट करायचे वेगळ्या पद्धतीचे, ॲज अ डिरेक्टर म्हणून तो मनुष्य कधीही कुठल्या आर्टिस्टवरती चिडला नाही किंवा रागवला नाही. प्रेमाने काम करून घ्यायचं. मला आठवतं की कुठलं बूंद जो बन गए मोती हा चित्रपट होता, त्याचं शूटिंग चाललं होतं आणि ललिता पवार त्याच्यामध्ये काम करत होत्या. तर ललिता पवारांचा एक सीन होता, त्याच्यामध्ये ललिता पवार काम करत होता आणि संबंध. तर अण्णांना म्हणजे माझ्या वडिलांना त्यांनी 2 टेक केले आणि त्यांनी सांगितलं की ललिताबाई नाही, अजून मला वाटलं की अजून तुम्ही चांगलं करू शकता. ललिताबाई म्हणाल्या की बापू, माझ्या दृष्टीने मी चांगला केलेला आहे शॉट, मला वाटत नाही ह्याच्यापेक्षा मी चांगला देऊ शकतो. तर वडिलांनी सांगितलं की ललिताबाई तुम्हाला वाटतं ना, पण मला अजून वाटत नाही,
आपण एक शॉट आणखी ट्राय करूया आणि मग तुम्ही सांगा मला की तो तुमचा शॉट बरा होता की हा शॉट बरा होता. बरं होता. आणि ललिताबाईने तो शॉट दिला आणि ललिताबाई शॉट दिल्यानंतर त्या रडल्या आणि बापू त्यांच्या पाया पडल्या. त्यामुळे खरोखर तुम्ही अतिशय म्हणजे प्रत्येक आर्टिस्टला किती ओळखू शकतात हे मला कळलं. मला माहिती नव्हतं की मी हा शॉट इतका चांगला देऊ शकले असते. तर अशा पद्धतीने आर्टिस्टकडनं कामं करून घेणे खूपच म्हणजे जितेंद्र त्याही नवीन होता, जितेंद्रला हिरो बनवला, पण जितेंद्रने सुद्धा चिकार काम केलं म्हणजे चांगलं काम केलं. मेहनती पण पोरगा होता तो. माझ्या धाकटी बहीण जी आहे राजश्री, तिला सुद्धा काम दिलं म्हणजे इथे स्त्री पिक्चरमध्ये तिला डान्स करायला लावला, गीत गाय पत्रमध्ये तिला हिरोईनचं काम दिलं. तर असे बरेचसे नवीन नवीन चांगले डिरेक्टर्स, चांगले आर्टिस्ट माझ्या वडिलांनी घडवले. वडिलांनी त्याच्यावर काम करून ॲज अ डिरेक्टर म्हणून मी सांगू इच्छितो, मला आजकालचे नवीन डिरेक्टर मी जास्ती बघितले नाहीत, पण पूर्वीच्या डिरेक्टरमध्ये शांताराम बापूंसारखा डिरेक्टर होणे कठीण आहे. कारण ज्या पद्धतीने ॲक्टिंग करून दाखवतात शांताराम बापू, प्रत्येक आर्टिस्टला तुम्ही ॲक्टिंग करून त्या कॅरेक्टरचं ॲक्टिंग करून दाखवायची. म्हणजे किती कठीण आणि अवघड असतं, पण ते करायचे. आणि आता डॉक्टर लागूनी जे आमच्या ज्या पिंजरा चित्रपटामध्ये काम केलं, डॉक्टर लागू म्हणाले की बापू मला माहिती नव्हतं की तुम्ही म्हणजे असे डिरेक्टर झाले आणि अशा पद्धतीने काम करावं, पण तुमच्याकडनं मी काही आज शिकलो ॲक्टिंग, ते मी कधी जन्मात विसरू शकणार नाही, हे डॉक्टर लागूंचं म्हणणं आहे. असं आहेत म्हणजे आता त्यावेळेचे चित्रपट दिग्दर्शक असो, बरेच चित्रपट होते आपले, म्हणजे डायरेक्टर कितीतरी होते ते. म्हणजे असे शांताराम बापू होते, तसे राज कपूर होते, बिमल रॉय होते, असे चांगले चांगले मोठमोठे डिरेक्टर्स होते, ऋषिदा होते. का नाही आता त्याच्यानंतर मला असं आवडलं काही ते गुलजारजींनी सुद्धा चांगले चित्रपट केलेले, सुंदर. म्हणजे तर असे नवीन डिरेक्टर्स होणे आहे आणि झाले पाहिजेत अशी माझी इच्छा आहे. सर, सध्याच्या काळातला एखादा मनाला भावलेला चित्रपट सांगाल का? बापरे, सध्या वाटतं कुठलाच मला असा भावलेला म्हणजे आता नवीन ते इतके चित्रपट लागत आहेत नुसते, पण तो कुठलं बरं आता एक चालू आहे रे ग, ते काय त्याचं नाव, हिंदी बोलताय का? हिंदी धुरंधर आहे तो. धुरंधर. सुंदर कल्पना, सुंदर. ठीक आहे, आता लोकांना ऍक्शन आवडते, मारधाड आवडतात, पण तरी सुद्धा त्याचा जो कंटेंट आहे शेवटी वेगळा, तो खरोखर छान आहे. आणि किती चांगल्या आर्टिस्टनी कामं केली आहेत. तो अक्षय कुमार असो या कोणी असो, किती चांगले चांगले कलाकार त्याच्यामध्ये. छान आहे, फारच छान. आता मी दुसरा एक चित्रपट मी बघायला जाणार आहे आता नवीन, आता काल की परवाच लागलेला आहे, अवतार ना, अवतार. हो, तो आता मला बघायचा आहे. 3.5 तासाचे चित्रपट आहेत. आम्ही कशाला मग रडतो की 2 तासातच संपला पाहिजे आणि 2.5 तासात. लोक जर अशा चित्रपटांना जाऊन गर्दी करतात तर मग, पण ती गर्दी करतात म्हणजे त्या चित्रपटामध्ये तेवढं कंटेंट असतं म्हणून लोक जाऊन बघतात. तर शेवटी लोकांना कंटेंट असायला पाहिजे, त्याच्यामध्ये चांगले चित्रपट, चांगलं काहीतरी दिसलं पाहिजे म्हणून लोक जातात. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की भारतीय चित्रपट हे 2 ते 2.25 तासामध्येच व्हायला पाहिजे असं मला वाटतं. निश्चितच सर, एक शेवटचा माझा प्रश्न असा की काही मराठी चित्रपट आहेत जे 18 दिवसात, 1 महिन्यात बनवले जातात. तुम्हाला काय वाटतं सर की चित्रपट बनवतानाचा कालावधी खरंच चित्रपट आल्यानंतर इम्पॅक्टफुल ठरतो का? जर आपण एखाद्या चित्रपटाला 1 वर्ष 2 वर्ष दिलं तर आलेल्या चित्रपटाला प्रेक्षक जास्त येतील, की ह्या कमी कालावधीत जे पटपट चित्रपट येतात त्यामुळे कुठे लोक नाराज आहेत किंवा असं काय वाटतं? असं मला वाटत नाही, लोक नाराज नाही आहेत, पण जे 18 दिवसात किंवा 20 दिवसात किंवा 25 दिवसाचे चित्रपट करतात त्या निर्मात्याला किंवा त्या प्रोड्युसरला तुमच्या चित्रपटामध्ये कंटेंट काय तुम्ही घालता, स्टोरी ही मेन आहे. स्टोरी हा चित्रपटाचा खरा कणा आहे. त्या स्टोरीवरती तुम्ही कंटेंट दाखवून प्रेक्षकाला तुम्ही तिथे बसवून ठेवता का 2 तास खुर्चीवर, असं असायला पाहिजे. कारण 18 दिवसात किंवा 20 दिवसात चित्रपट बनवणं हे काही खरं नाही माझ्या हिशोबाने. की म्हणजे अगदी ठोककाम करायचं म्हणून ठोकायचं आणि चित्रपट लावायचा, हे नाही. त्या चित्रपटावरती नीट व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या, चित्रपटावरती काम करा. तो डायलॉग रायटर असेल किंवा स्टोरी रायटर असेल, यांच्याकडनं कामं व्यवस्थित करून घेतली पाहिजे. तर त्याला वेळ लागतो. तुम्ही 15 दिवसात किंवा 18 दिवसात चित्रपट लिहून तयार करून पिक्चर रिलीज होतं असं नाही. आणि मग होतं म्हणजे लोकांना जर आवडलं नाही त्यांना आवडलं नाही,
हम्म, शेवटी प्रेक्षकच शेवटी चालवणार ना चित्रपट तुमचे. हम्म. तर प्रेक्षक चालवल्यानंतर प्रेक्षकांना ते आवडलं पाहिजे. कंटेंट इज द मेन थिंग फॉर अ चित्रपट. निश्चितच सर, या संपूर्ण मुलाखतीत एक तरी गोष्ट म्हणजे मी या वयाला समजू शकले की कंटेंट किती महत्वाचं आहे. अगदी भले content. काळ कोणताही असू देत, तुमचा कंटेंट चांगला कंटेंट असेल तर चांगला असायला लोकं- पाहिजे बस. बाकी खूप काय. धन्यवाद सर, इतका Thank you. मौल्यवान वेळ तुम्ही दिलात आणि Thank you. इतक्या सुंदर आठवणी आणि तुमचे Thank you. अनुभव शेअर Thank you. केलात. मित्र हो, तुम्हाला सुद्धा ही मुलाखत आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनही तुम्ही स्मार्ट मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.